नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा विषय असा आहे की आपल्या जायचं एकविरायच्या दर्शनासाठी. त्याच्या अगोदर आता आपण इथून निघायला लागू. अगोदर आवरावरी करून घ्या. आपले जे काय रूमवरची राहिली, आपले पोरं वगैरे सगळे आवरावरी करतात. पटापट आंघोळी सगळे पोरांनी मारल्या की डायरेक्ट आपण आता एकविरायच्या दर्शनासाठी जाऊ. इथून जास्त लांब नाही, फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. हे डोंगर आहे, फक्त डोंगराच्या पायथ्याशी. आता आम्ही फक्त पायथ्याशीच आहे, आम्हाला इथून वरती जायचंय. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जे काय होईल मजा मस्ती, आईचं दर्शन वगैरे, ते सगळं तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थांबा थोडंसं. तुमचं स्वागत आहे पब्लिक आपल्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज ना आपण जाणार एकविरायच्या दर्शनासाठी. अगोदर आम्ही इथे रूम केली आणि आता इथून आपल्याला वरच्या साईडला जायचं एकविरायच्या दर्शनासाठी. जे डोंगर आहे ना, त्या डोंगरावर जायचंय. तर इथं पटापट आवरतात आम्ही आणि एकविरायच्या दर्शनासाठी निघतो. आणि माझं जे काय मज्जा होईल, जे मस्ती होईल, आईचं दर्शन वगैरे, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्याच्या आधी ना तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटू डायरेक्ट डोंगराच्या रस्त्याला. इथंच रूम वगैरे केली रात्री आम्ही. तिथं जोपर्यंत पोरं आवरावरी करतात, आंघोळी वगैरे करतात, तोवर काय असं फिरावं लागणार आपल्याला. तर रिकामच. आता नवीन आहे ना, म्हणून जरा बोबडी वळती. तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या बरं का. त्यालाच आज रोपण केल्यामुळे जास्त काही लांब जायची आम्हाला, चालत जायची काही गरज नाही पडणार. इथून आता आम्हाला अजून किती 1 किलोमीटरचं अंतर आहे. मग त्याच्यानंतर एकविरायच्या डायरेक्ट मंदिरापाशी जातो आपण. मग तिथं दाखवतो तुम्हाला. पडलं एकविरायच्या दर्शन जायचं, आवरावरी करायची सोडून. अरे हिने तर आंघोळ पण नाही केली. उठ आंघोळीला जाय पण. आंघोळ पण नाही केली, काय नाही. आवरा आवरा, चला खन 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 आवरा. भाया जाय ना, आंघोळ केली राव. आता म्हणलं पटापट आवरून जायला पाहिजे, पण अजून आपल्या पोरांच्या आंघोळ्या तर राहिल्यात. अजून आवरावरीच बाकी. बघू अजून किती टाइम लागते. लवकर जसं जाईल तसं दर्शन होईल, पण काय आपली आवरावरीच नाही झाली. तर बघू अजून 1-1.5 तास तर आरामशीर लागेल. आणि तिथून 1-1.5 तास म्हणजे आपल्याला अजून बी सकाळचे 6-8 वाजलेत. अजून बी कसं 9-10 11 तर कन्फर्म वाजणार आहेत. त्याच्यामुळं थांबा. अरे जाय ना, आंघोळ जाय ना भया, पळाच करायला नुसतं. झाली आता सगळ्यांची आवरावरी झाली एकदम फास्टमध्ये. निघले आपले पोरं पण बाहेर. आणि मेन गोष्ट म्हणजे एकविरायचं दर्शन आणि एकविरायचं मंदिर माझ्यासाठी एकदम फर्स्ट टाइम आहे. मी अजूनपर्यंत काय कधी गेलोच नाही. तर बघू माझ्यासाठी सगळं काही नवीन असणार आहे इथं. आणि तुमच्यासाठी नवीन आहे का जुनं, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तुम्ही किती वेळा एकविरायच्या दर्शनासाठी आले. तर मी तर फर्स्ट टाइम चाललोय. बघू. तो निकल पडे हम एकविराय के दर्शन केले. फर्स्ट टाइम आणि आपला पहिलाच अनुभव राहणार आहे. व्हिडिओ एडिट करतोय ना रे तो. चला. सकाळ सकाळ भारी वाटतं पण इकडचं वातावरण काही म्हणा. शांत एकदम मस्त. हिरवीगार झाडे झुडपे नुसते. जाता जात आहे मामा म्हणजे अरे 1 नंबर चाय बनवली. अजून पेलीच नाही, ह्यांना कसं काय कळलं गाड्या. आपल्याला तिथं जायचं आता, त्या पूर्ण झाडामध्ये. वरती पण झेंडा आहे ना, वरी पण काहीतरी असं. मंदिराच्या बाजूला झेंडा आहे, पांढरा मंदिर. हे दिसायला मला. हा पब्लिक हे जेवढं मजाने चालतात ना, चौघाच्या चौघात यांना गड चढावं लागेल ना, तवा येणार यांची खरी मजा. आणि तवा सगळ्यांचे चेहरे बघा. जेवढं जास्त जास्त जवळ जाईल ना, तेवढं मोठं मोठं वाटत चाललंय. आणि जेवढं लांबून बघतोय तेवढं छोटं वाटतंय. ही लय मजा येणार आहे वरती चढताना. मी जिथून आता आलोच ना, 1 किलोमीटर चालत चालत, तिथून इथपर्यंत फक्त येण्याचे गड्याच्या पायथ्याशी 200 रुपये मागतायत भाई. किती डेंजर लेवलवर. जाऊ द्या, काय बोलू. कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा. विवाद होने से अच्छा है कुछ ना बोले. अच्छा आहे. इकडे कुठं एकविरा शक्तीपीठ मंदिर. पायऱ्या कुठे, पायऱ्या वर गेल्यावर लागतात. कुठून जावं लागणार वर? पायथ्याशी गेल्यावर वरून पायऱ्या लागतात. टोपी टोपी घ्यायची, टोपी लाल टोपी. शॉर्टकट. पायरी एक एक चढताना आहे नाव तुझं ओठान, मला सुद्धा नाही करण्याची मन. सगळ्या रायडर लोकांच्या गाड्या दिसत. अरे रायडर मध्ये ही कुठून आली डिलक्स. रायडर लोकांची डिलक्स. आपला काळा घोडा. एक काळा घोडा इथं दिसला बरं का. आपला आणला नाही पण आपण आपला काळा घोडा सोबत.
लावायला कोण नव्हतं, मग काय घेतले आपले 2 बोट बुडवून आणि टाकला लावून. मस्त लागला बरं का, अंदी पुंदी लावला पण मस्त लागला. चला आता इथून आपल्या देवीच्या दर्शनासाठी वरी जावं लागेल. त्या अगोदर पटापट आता पोरांनी आवरायला पाहिजे, पोरं लय टाइमपास करतात. चला असू द्या, चालतंय. हे काय रे, टोकरी बघ कशी घ्यायची का? हे मारतोय. सगळ्यात पहिली पायरीचं दर्शन घेतलं. अरे काम चालू वाटतं पायरीच. भाऊ आत्तापासून थाटला रे. पायरीचं 1 साईड काम चालू आहे. अरे दगड लागले रे उडून. अरे पहिला स्टॉप मारला होता तर अजून तर खूप चढायचं आपल्याला. हा दिसतंय का आईचं शिखर, तिथं जायचं आपल्याला. हा असं गोल येड आहे त्याचा पूर्ण. त्यात मेन गोष्ट कसं आहे, काम चालू आहे ना, त्यामुळे जरा अवघड चाललंय. हे कसं पायऱ्या मोडल्यात, नवीन पायऱ्या बनवतात. ते धापा तर मला पण यायले. चल चल भाई उठ. उलट चढतं, उलट चढ म्हणजे दम नाही लागणार तुला. हेडगडून पडशील. ए गाडवालं स्टॉप पण घेतला माझ्या भावानी. काय विषय नाही, काय विषय नाही. हे आलं महागारी. चला रस्त्याचं काम चालू असल्यामुळं हे अशा बोळ्या 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 हुडकत 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 निघावं गेली. आपण गाडी करून गेलो असलो का आठून, आतापर्यंत आपण लाईनीत लागलो असलो खरंच. जाऊ दे जाऊ दे चल. नंबर 3 पूर्ण चाललेलं नाही आपण येतो वरी. चल चल चल, तिथं जायचं आपल्याला अजून. जी वॅगनार ब्रो. डेंजर दिसत. पावणार भाया तुला ह्या वर्षी. चल सनसन लय कष्ट करून चाललाय तू. चल कंटिन्यू 1.5 मिनिटाला आमचा स्टॉप लागतो. कंटिन्यू 1.5 मिनिटं झाले की बैठकवाडी, 1.5 मिनिटं झाले की बैठकवाडी. आलो रे बाबा देवीपाशी डायरेक्ट. हे बघ हे सगळं आतमध्ये लेण्या वगैरे आहेत म्हणतात. ते मधात मोठा गेट आहे त्यांचा जाण्यात तिथला. तिकीट काय असेल 20-30. हो आलो एकविरायाच्या दर्शनासाठी. एवढी काही गर्दी नाही आहे, थोडं मोकळं मोकळं वातावरण आहे. उडवण्यात त्यांचा रिवाज किंवा नवस वगैरे असतो, त्याच्यामुळे ते उडवतात. जास्त काय गर्दी नाही. जास्त काय गर्दी नाही. अर्ध्या तासात आमचं दर्शन वगैरे झालं. 1 नंबर दर्शन झालं. फर्स्ट टाइम आलो. ह्याला नारळ दिला परसाद म्हणून सगळ्याला नारळ दाखवायला. आम्हाला नाही भेटला तर इकडे आहे का? नाही, इथून खाली बाहेर इकडून. ए चल इकडून चल. अरे बस झालं ना. दर्शन वगैरे 1 नंबर झालं. सगळे झाले. अरे फोटोशूट चालू. सॉरी चुकीच्या लाईनमध्ये कधी घुसायचं नाही बाहेर. तर लेण्या बघाय जायचं म्हणायलेत का नाही म्हणत काय माहिती. इकडून काय कॉपी मारते इथं आमच्या गावात. हो ती कॉपी चालू इथं फुल राडा विषय काय. वाटलं भाई तुला फर्स्ट टाइम एकविरायाच्या दर्शनाला येऊ? 1 नंबर वाटलं. इतकं मन प्रसन्न झालं ना, एकदम भारी वाटलं मला. अमोल भाई तुला? 1 नंबर. मला पण असं काय बोलू शकतो. मला पण लय भारी वाटलं. पहिला अनुभव असल्यामुळे अजूनच भारी वाटलं. ते मगाशी जे कोंबडा मी हातात घेतला ना, ते उडवला देवीच्या मंदिरावर. बघा ते दिसतंय का नाही काय मग झूम करून. पण हा एक आहे देवीच्या फोटोच्या शेजारीच आहे. आता आम्ही चाललो आमच्या रूमवर. तिथून रूम आवरणार आणि पुढचा प्रवास चालू करणार. भाऊ एकविरायला कसं वाटलं तुला? येऊ
वरी चढताना थोडी बेदारी झाली, पण इथं आल्यावर एवढं आज भारी वाटलं, मन प्रसन्न झालं माझं. नंतर पण कधी ना कधी आईच्या दर्शनासाठी आम्ही डबल येऊ. तोपर्यंत मी पण तुमच्या सपोर्टमुळे जरा चांगलं झालं तर आशीर्वाद आईचा. येताना बोललो भाऊला चढता येणं गेलं, आणि आता असा जाताना पळायला चिंगी रिंगी 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 रिंगी. कोणी आवाज दिला तुला? कोण आवाज दिला? मी बोलायलो. काय रंग केसरी खरंच. चल इथून तुमचं बघा, येताना चढता येणं गेलं, भाऊ बसू लागला, 1.5 मिनिटाला ब्रेक घेऊ लागला. आता नुसता जुई जुई पळतोय. आमचं एकविरायचं दर्शन वगैरे सगळं झालं. आता चाललो आम्ही रूमवर. बस आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि हा, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आणि आपला ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.